जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। माता रमाई आंबेडकर बुद्धविहार सहयोगनगर येथे भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तरच्या नूतन कार्यकारिणीचा जाहीर सत्कार करण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते रमेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सत्कार समारंभात नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड, जिल्हा सरचिटणीस दामोदरराव सरकटे, जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष नरवाळे यांच्यासह नूतन कार्यकारिणीतील अन्य पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला। प्रारंभी भिक्खू शीलरत्न यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले। कार्यक्रमास केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य, आजीव, सभासद, पदाधिकारी तथा बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा उत्तर नांदेडचे सरचिटणीस रमेश कोकरे, धम्म उपासक राजेश बिराडे यांनी परिश्रम घेतले। जय भीम। मी गणपत गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचा नूतन जिल्हा अध्यक्ष। भारतीय बौद्ध महासभेशी मी 2003 पासून जुडलेला आहे। 2003 मध्ये येवली तांडा तालुका हातगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी विश्वशांती बुद्ध विहाराची निर्मिती केली आणि तिथून धम्म प्रचाराच्या प्रसाराच्या कार्याला स्वतः वाहून घेतलेला आहे। आणि 2022 मध्ये माझी नांदेड तालुका अध्यक्षपदी निवड झाली आणि तालुका अध्यक्ष निवड झाल्यानंतर तिथून ज्या ज्या गोष्टी मला करता येतील त्या सर्व गोष्टी आम्ही एक टीम वर्क म्हणून या ठिकाणी केलेल्या आहेत। वेगवेगळे उपक्रम, बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर असेल, महिला उपासिका प्रशिक्षण शिबिर असेल, युवकांचं व्यवसाय मार्गदर्शन शिबिर, असे वेगवेगळे प्रकारचे शिबिर या ठिकाणी आम्ही राबवलेले आहेत। आणि या सर्व कामाची दखल घेऊन केंद्रीय कार्यकारिणीने मागच्या 8 तारखेला माझी जिल्हाध्यक्ष या पदावर निवड केली। याबद्दल मी आमच्या केंद्रीय कार्यकारिणीचे आभार मानतो। आणि इथून पुढे तालुका अध्यक्ष असताना ज्या ज्या गोष्टी केल्या त्याही पेक्षा अधिकच्या काही गोष्टी आम्हाला या ठिकाणी जिल्हावर करता येतील। मागच्या तालुका अध्यक्ष असताना आम्ही भीमस्मृती ज्ञान चाचणी ही जिल्हाभर राबवली। त्याचबरोबर प्रकाश पर्व नावाचा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी वेगवेगळ्या कला गुणांना वाव देणारा हा कार्यक्रम आम्ही राबवला। लोकांचा प्रचंड प्रतिसाद त्या कार्यक्रमाला मिळाला। इथून सुद्धा अनेक प्रकारचे कार्यक्रम आम्ही आखलेले आहेत। जय भीम नमो बुद्धाय। मी सुभाष नरवाळे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेडमध्ये नव्याने जी काही कार्यकारिणी स्थापन झालेली आहे त्यामध्ये वरिष्ठ पदाधिकारी केंद्राचे आलेले होते। त्यापैकी राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय भंडारे साहेब, एस.के. भंडारे साहेब, त्यानंतर छत्तीसगड आणि राजस्थानचे प्रभारी आदरणीय बी.एच. गायकवाड सर आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय यू.जी. बोराडे सर हे या ठिकाणी आले होते। त्या निवड समितीमध्ये नांदेडचे माजी अध्यक्ष व आताचे संघटक आदरणीय डॉक्टर यशवंतराव चावरे सर, आदरणीय नांदेडकर सर, आदरणीय संबोधी सोनकांबळे सर हे त्या निवड समितीमध्ये होते। मी 1999 पासून भारतीय बौद्ध महासभेमध्ये श्रामणेर झालो आणि लागलीच 2000 पासून संस्थेमध्ये मला जिल्ह्यावरती पद मिळाले। तर जिल्ह्यावरती मी जवळपास सर्वच पद उपभोगले। संघटकापासून, उपाध्यक्षापासून, समता सैनिक दलाच्या मेजरपासून सर्व पद उपभोगलेले आहे। मागील कार्यकारिणीमध्ये मी संस्कार सचिव या पदावर काम करत होतो आणि या 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही जे काही टीमवर्क केलेला आहे त्या टीमवर्कचा अभ्यास करून
त्यांनी पडताळी करून आदरणीय केंद्रातील वरिष्ठांनी माझी या कार्यकारिणीमध्ये कोषाध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे। त्यामुळे खरोखरच मला मनस्वी आनंद होत आहे। नमो बुद्धाय, जय भीम। मी रमेश राघोजी कोकरे, भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेडचा सरचिटणीस म्हणून कार्यरत आहे आणि माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार आणि सहयोगनगरमधील भारतीय बौद्ध महासभा वार्ड शाखा आणि या नांदेड शहराची जी काही शहर शाखा आहे, या शहर शाखेच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा उत्तर या नवीन नियुक्त झालेल्या कार्यकारिणीचा या ठिकाणी आम्ही सत्कार समारंभ आज आयोजित केलेला आहे। मोठ्या संख्येनं या ठिकाणी जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी आलेले आहेत, शहर शाखेचे पदाधिकारी आलेले आहेत आणि आमच्या वार्ड शाखेचे देखील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। तसेच बऱ्याचशा महिला मंडळाचे देखील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीनं या जिल्हा कार्यकारिणीचा जो काही सन्मान या ठिकाणी करण्याचा आम्ही संकल्प केला आणि तो आज आम्ही तडीस नेलेला आहे, तो याच्यासाठी की भारतीय बौद्ध महासभेचं काम जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजेत आणि ज्या लोकांना ती पदं मिळालेली आहेत, त्या पदावरती ते नियुक्त झालेली आहेत, ती त्यांच्या कामामुळे झालेली आहेत आणि पुढे देखील त्यांनी आपलं काम जे आहे ते अतिशय जोमानं पुढे नेलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारत बौद्धमय बनवण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचं आव्हान त्यांनी पेललं पाहिजे, ही आमची धारणा आहे। सर्वप्रथमतः आदर्शांना पंचांग प्रणाम करतो। भारतीय बौद्ध महासभेच्या महाउपासिका आणि संरक्षिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या कार्यास वंदन करतो। भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब यांच्याही कार्यास वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना सर्वप्रथमतः आपणास सप्रेम जय भीम। फेब्रुवारीच्या 8 तारखेला शनिवारी रोजी नालंदा बुद्ध विहार भीमघाट या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे वरिष्ठ पदाधिकारी आदरणीय भंडारे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे अध्यक्ष बोराडे सर, राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय BH गायकवाड साहेब आणि चावरे साहेब संघटक आदरणीय, ह्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नांदेड भारतीय बौद्ध महासभा नांदेड जिल्हा उत्तर शाखेचे कार्यकारिणीची निवड प्रक्रिया त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि गेल्या एक 10-15 वर्षाचा कालावधीमध्ये कामाची जी काही दखल घेतलेली आहे आणि दखल घेऊन सुरुवातीला मी वार्ड शाखेमध्ये भारतीय बौद्ध महासभा वार्ड शाखा धम्मगिरी सप्तगिरी या ठिकाणी काम केलेलं आहे। त्यानंतर शहर शाखेवर सुद्धा सेक्रेटरी पदाचं काम केलेलं आहे। त्यानंतर काही दिवसापासून मी भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेच्या अध्यक्षपदी म्हणून काम केलेलं आहे आणि कदाचित याची दखल घेतली असावे आणि काम करत असताना जे काही संस्थेचे नियम आहेत, जे काही आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेच्या माध्यमातून जेवढं काही मातृसंस्थेच्या विषयी जो काही प्रचार आणि प्रसार करता येईल त्याप्रमाणे काम केलेलं आहे सर। विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून आजवर 18 विद्रोही साहित्य संमेलन राज्यभरात विविध जिल्ह्यात मोठ्या थाटात पार पडले। यंदाही 19वे विद्रोही साहित्य संमेलन आमखास मैदान छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे। राज्य सरकारचे कुठलेही अनुदान न घेता तथागत बुद्धांच्या सम्यक दान या भूमिकेतून 1 मूठ धान्य व 1 रुपया घेऊन आजपर्यंत 18 विद्रोही संमेलने यशस्वी करण्यात आली आहेत, अशी माहिती वैशालीताई डोळस यांनी दिली। पुढे बोलताना त्यांनी सांगितले की 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025ला होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनात परिसंवाद, कवी संमेलन, गटचर्चा, विशेष व्याख्यान, शाहिरी जलसा, एकपात्री नाट्यप्रयोग, विशेष मुलाखत असा भरगच्च उत्सव विद्रोही साहित्य संमेलनात होणार असून अघोषित आणीबाणीला विरोध करत समता, लोकशाही व आत्मसन्मानाची लढाई मराठी भाषिक संस्कृतीच्या क्षेत्रात लढली जात आहे। आपणही या विद्रोही साहित्य संमेलनास उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन संमेलनाचे मुख्य समन्वयक वैशालीताई डोळस यांनी केले आहे। भारतीय संविधानाचं अस्तित्व असताना सुद्धा बेरोजगार युवक, स्त्रियांचे प्रश्न, मणिपूरमध्ये स्त्रियांची काढलेली धिंड आणि आमचे शिकले सवरलेली पोरं आत्महत्या करतायत आणि देशाच्या सरकारला आणि राज्याच्या सरकारला सुद्धा याचं कुठलेही देणं घेणं नाहीये। या काळामध्ये आपण या महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय।
बाबासाहेबांची जयंती साजरी करतो एप्रिलला, पण या सगळ्या महामानवांच्या विचारांना मात्र मुठपाती देण्याचं काम या देशातलं प्रस्थापित सरकार करत असताना आपण जागे होण्यासाठी सातत्यानं उपक्रम राबवत असतो। यापैकीच आपला एक उपक्रम म्हणजे यावर्षी 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये होत आहे आणि या साहित्य संमेलनासाठी हे परिवर्तनवादी लोकांनी महात्मा फुल्यांनी जे साहित्य संमेलनाला पत्र दिलेलं होतं की आमचे सुद्धा ग्रंथकार निर्माण होतील आणि ते संमेलन भरवतील, या महात्मा फुल्यांच्या पत्राला समर्पित आणि या देशाच्या संविधानाच्या मानवी मूल्यांना समर्पित असणारं हे संमेलन आपल्या संभाजीनगर शहरामध्ये होत आहे। माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सहकुटुंब या संमेलनासाठी 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला आमखास मैदानामध्ये उपस्थित राहावं। त्याचबरोबर आपण सढळ हाताने या संमेलनासाठी मदत करावी, कारण शासनाचा कुठलाही पैसा न घेता बहुजन समाजाच्या विचारांचं आणि बहुजन समाजाच्याच पैशावर उभं राहणारं हे साहित्य संमेलन आहे। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मांजरम या गावी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत 29 मे 1963 साली प्राध्यापक अनंत मांजरमकर व मित्रमंडळाच्या वतीने धम्मदीक्षा सोहळा संपन्न झाला होता। त्या धम्मदीक्षेच्या सोहळ्याची आठवण म्हणून 16 फेब्रुवारी रोजी 60वा धम्मदीक्षा सोहळा पूज्य भिक्खू विनय बोधिप्रिय महाथेरो यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाई गवई गटाचे मधुकरराव मांजरमकर होते, तर मंचावर महिला सरपंच रुक्मिणीबाई पाटील, माजी सरपंच हनुमंत शिंदे, उद्योजक सचिन कांबळे, गट शिक्षणाधिकारी संग्राम कांबळे उपस्थित होते। या प्रसंगी धम्मदीक्षा गौरव स्मरणिकेचे उद्घाटनही करण्यात आले। कार्यक्रमास गावातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समाजभूषण महाराष्ट्र शासन तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश RPI गवई या ठिकाणी भैयासाहेब आंबेडकर 1961 ला आले होते। त्यावेळी मी 21 वर्षाचा होतो। आदरणीय मराठवाडा विद्यापीठाला प्रथम डिग्री मिळवलेले प्राध्यापक अनंत मांजरमकर इंग्लिशचे होते आणि त्यांनी या गावाला त्यांनी भैयासाहेब आंबेडकराला आणलं। डॉक्टर KD मांजरमकर, अशोक नवसागरे, SP गायकवाड हे जी सगळी मंडळी होती, या गावालाच फक्त मराठवाड्यामध्ये भैयासाहेब आंबेडकर आले तर या गावामध्ये पाणीसुद्धा पुरलं नाही भैयासाहेबाला। आज 9ला या भैयासाहेब सकाळी यायचे तर भैयासाहेब दुसऱ्या दिवशी 9 वाजता आले। तोपर्यंत पब्लिक ह्या गावामध्ये पाणी आणि आमच्या हिंदू धर्माच्या मंडळींनी सर्व तेवढ्या लोकांना हिंदू धर्माच्या घरच्या लोकांनी भाकरी आणून दिल्या आणि सगळ्याला वाटप केले, म्हणून आमचं गाव हे फार चांगलं आहे। आणि पूर्वीचे जे लोक होते ते बापूजी पाटील, विषमराव तोलबाजी पाटील, ही जी मोठी मोहनराव पाटील ही जी मंडळी होती त्यांना आम्ही भेटल्यानंतर आणि ज्या ठिकाणी इथं आहे विषमराव पाटील शिंदे त्यांनी जागा दिली म्हणून या बौद्ध विहाराचं हे झालं। या गावाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज 10 वर्षे इथं बुद्ध विहाराचा रोड पडून होता, पण मी वरिष्ठ CM आपले एकनाथराव शिंदे साहेब असताना त्यांच्याकडून हा पाठपुरावा करून हा रोड एवढा मोठा करून घेतलेला आहे बुद्ध विहारापासला आणि सगळं अधिकाऱ्यांनी सुद्धा सहकार्य दिलं। डेप्युटी इंजिनियर सोनकांबळे साहेब मुदखेड यांचं सुद्धा सहकार्य लाभलं आणि जे KT गुत्तेदार आहेत त्यांनी सुद्धा चांगलं काम, उत्कृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। पंढरपूर येथे संत रोहिदास जयंतीनिमित्त आझाद समाज पार्टीचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते। यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सीताराम सोनवले, सत्यवान दुधाळ, शिराज शेख व संतोष गजदाने आदींचे मार्गदर्शन लाभले। सदरील प्रशिक्षण शिबिरात पक्षाचे पुढील ध्येय धोरण ठरवण्यात आले। आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चंद्रशेखर आझाद साहेब आज SC/ST OBCच्या मुद्द्यावर बोलत आहे। फक्त SCच्याच नाही
SC ST OBCच्या मुद्द्यावर बोलतात आणि सर्वात जास्त जर कुठल्या शब्दावर भर देतात तर पहिली गोष्ट ती ओबीसीची जाती नियोजन गणना करण्यासाठी आझाद साहेबांनी भर देतात। जय संविधान। मैं एडवोकेट सीताराम सोनवले, जिलाध्यक्ष आजाद समाज पार्टी सोलापुर। बहुजन समाज की बात रखने वाला और बहुजन समाज की बात करने वाला संसद में एक ही पक्ष है और वो है आज़ाद समाज पार्टी। आज़ाद समाज पार्टी पूरे देश में काम कर रही है। सोलापुर जिला अधिवेशन 9 फरवरी को संपन्न हुआ और आज गुरु रविदास की जयंती है। इस जयंती के मौके पर आज यहाँ आज़ाद समाज पार्टी की जिला स्तरीय मीटिंग आयोजित की है, वो संपन्न हुई है। ठीक ये जयंती के मौके पर हमने ये अभियान चलाया है। धन्यवाद। जय संविधान। हम लोग पश्चिम महाराष्ट्र से आज़ाद समाज पार्टी की तरफ से पदवीधर का इलेक्शन लड़ाने वाले हैं और इस संदर्भ में हमारा पंढरपुर में कार्यक्रम आयोजित था संत रविदास जयंती के कार्यक्रम में। यहाँ पे ये घोषणा की गई है कि हम यहाँ पदवीधर का इलेक्शन लड़ाते हैं आज़ाद समाज पार्टी से। लातूरचे माजी खासदार तथा सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट संसदरत्न प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना इमेज इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन गोवा नॅशनल प्रधान मुखिया सरपंच संघ न्यू दिल्ली आणि बाबू जगजीवन राम कला संस्कृती आणि साहित्य अकादमी दिल्ली यांच्या वतीने लॉर्ड गौतम बुद्ध लाईफ टाईम अचीवमेंट इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना गोवा येथील कला सांस्कृतिक भवन येथील भव्य अशा सभागृहात देशातील विविध राज्यातून आलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करून गौरव करण्यात आला। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला। पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही। नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याची ही उत्तम व्यवस्था। वन डे पॅकेज 699 पासून सुरू। लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल। अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट। बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर। मोबाईल 7276366752 किंवा 9021433560। समृद्धी महामार्गावर सकाळी 5 वाजताच्या सुमारास पुणेवरून नागपूरकडे जात असलेल्या M12 HG 6667 क्रमांकाच्या RLT राजलक्ष्मी ट्रॅव्हल्सचा समृद्धी महामार्ग चॅनल नंबर 215 वर नागपूर लेनवर वनोजा टोल प्लाझा पासून मालेगावकडे अंदाजे 5 किलोमीटरवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा झोपेची डुलकी आल्याने अपघात झाल्याची माहिती आहे। या अपघातात 1 ठार झाला असून 6 गंभीर जखमी आणि 10 जण किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे। या अपघातातील 6 रुग्ण उपचारासाठी सेलू बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत। वैद्यकीय अधिकारी प्रशांत महाकाळ यांनी प्राथमिक उपचार करून त्यातील 2 रुग्ण अकोला येथे रेफर केले तर 2 रुग्ण अमरावती येथे खाजगी रुग्णालयात गेलेत। तसेच गंभीर जखमींना कारंजा आणि अकोला येथे रवाना करण्यात आले आहे। घटनास्थळी वाशिम मंगळूरपीर मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे, निवासी उपजिल्हाधिकारी घुगे, मंगळूरपीरच्या तहसीलदार शीतल बंडगर, ठाणेदार सुधाकर आडे यांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताबाबत माहिती घेतली।
नॅशनल फिश वर्कर्स फोरम महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आयोजित राष्ट्रीय मच्छीमार कार्यशाळा व जाहीर मेळावा अलिबागच्या नवगाव कोळीवाडा इथे हजारो कोळी बांधवांच्या उपस्थितीत आनंददायी वातावरणात पार पडला। नॅशनल फिश वर्कर्स फोरम ही राष्ट्रीय संघटना मच्छीमारांच्या मागण्या प्रश्न देशपातळीवर मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेत असते। ही संघटना भारताच्या किनाऱ्यालगतची 9 राज्ये 3 केंद्रशासित प्रदेश व अंदमान निकोबार बेटांवरील मच्छीमार संघटनांशी संलग्न आहे। वरीलपैकी एका राज्यात दरवर्षी NFFची कार्यशाळा घेण्यात येते। यंदा हा मान महाराष्ट्र व विशेषतः रायगडला मिळाला। या जाहीर मेळाव्यात विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार महेंद्र दळवी, NFFचे अध्यक्ष लिओ कोलासो, जनरल सचिव ओलेन्सिओ सिमोन्स, कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल आदींसह देश व राज्य पातळीवरील मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी व कोळी बांधव उपस्थित होते। अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रम आज आमच्या अलिबाग तालुक्यातील नवगाव ग्रामपंचायत हद्दीतील थळ ग्रामपंचायत हद्दीतील या नवगावमध्ये होत आहे आणि कोळी समाजाला सातत्याने मला वाटतं कुठेतरी पूर्ण न्याय प्राप्त झालेला नाही आहे। त्यांच्या NCDCची कर्जमाफीचे विषय असो किंवा त्यांना नुकसान भरपाई जी शासनाकडून मिळते त्यात कमतरता जी आहे, त्याचप्रमाणे छोट्या मच्छीमारांना ज्या सुविधा प्राप्त व्हायला पाहिजेत, बंदर असतील किंवा या सुविधा ज्या असतील या संदर्भात अजूनही काम करायचा खूप स्कोप आहे। तर या सगळ्या विषयावरती या आजच्या मेळाव्यात चर्चा झाली आहे आणि विधानसभेचा अध्यक्ष म्हणून आणि महाराष्ट्र विधानसभेचा आमदार म्हणून या सगळ्या समस्या मला विधान भवनात नेऊन विधानसभेच्या सभागृहात मांडून यांना न्याय द्यायची आज बरीचशी माहिती प्राप्त झाली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढचं कार्य करू। पालकमंत्री पदाचा विषय त्वरित सरकारने सोडवला पाहिजे, मुख्यमंत्री दोन्ही बसा सोडवला पाहिजे। नाशिक आणि रायगडचा भाग राहिलेला आहे। आज आपण आराखडा तयार करू शकलो नाही। परवा बघितलं ते याच्या दारात मीटिंग झाली, हे काही शोभनीय नाही असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे। पण मी आशावादी आहे की सोमवार मंगळवारी या भरवशाच्या रूपाने पालकमंत्री होतील आणि रायगडवासियांना न्याय मिळेल असं निश्चित मला वाटतं। आज हमने 3 दिन का जो जनरल बॉडी मीटिंग था हमने कंक्लूड किया है नेशनल फिश वर्कर फोरम का, और ये हमने आज रेजोल्यूशन पास किया है कि जो पोर्ट का मुद्दा जो है, जो स्पेशली वाड़वन पोर्ट जो महाराष्ट्र में आ रहा है, गोवा में जो मुरुगांव पोर्ट ट्रस्ट का जो एक्सपेंशन प्लान आ रहा है, केरल में जो विजिनियम पोर्ट आ रहा है, तमिलनाडु में जो अदानी पोर्ट आ रहा है, सो ये सब पोर्ट्स जो है पूरा दरिया का किनारा और दरिया का जो मच्छीमार लोग हैं उनको खत्म कर रहा है। सो इसलिए हमने आज वो रेजोल्यूशन लिया है और हम सब स्टेट वी विल बी फाइटिंग अगेंस्ट दिस पोर्ट एक्सपेंशन प्लान, क्योंकि हमने देखा है कि मिनिस्ट्री ऑफ एनवायरनमेंट ने खुद उसका स्टडी दिया है कि 33% ऑफ द कोस्ट लाइन जो इरोड हो रहा है। सो इरोजन जो मुद्दा जो है एक बहुत बड़ा मुद्दा है और ये इरोजन मेनली हो रहा है क्योंकि पोर्ट के लिए, क्योंकि ड्रेजिंग होता है, मेंटेनेंस ड्रेजिंग होता है। सो प्लस बिसाइड्स दैट देयर आर अनदर इश्यूज व्हिच आर देयर लाइक LED लाइट फिशिंग, बुल ट्रॉलिंग, पारा ट्रॉलिंग, ये मुद्दे जो है हमें डिस्कस किया है। महामानवाला नतमस्तक होऊन मी धन्य झालो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शासनकर्ती जमात बना हा संदेश घेऊन मी माझ्या जीवनाची वाटचाल केली, त्यामुळेच मी आज उच्च पदावर पोहोचलो, असे कर्नाटक स्टेट एक्साइज जॉईंट कमिशनर फकीरप्पा एच चलवादी यांनी लॉर्ड बुद्धा TV चॅनलशी बोलताना माहिती दिली। कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक मानगाव गावाला त्यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांनी परिषदेत पारित झालेले ठराव समजावून घेतले। स्मारक समितीचे सदस्य अनिल कांबळे यांनी परिषदेचा इतिहास सांगितला। त्यांच्यासोबत नगरपालिकेचे नगरसेवक संतोष नवले, बेळगाव जिल्हा युवक राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय हेब्बाळकर, पांडुरंग कांबळे, सतीश मानगावकर, श्यामराव कांबळे उपस्थित होते। ॲडव्होकेट अस्मिता कांबळे यांनी आभार मानले। सर्वांना जय भीम। आज या ठिकाणी मानगाव या ऐतिहासिक नगरीमध्ये सन्मानभूमीमध्ये कर्नाटक राज्याचे एक्साईजचे कमिशनर आयुक्त साहेब फकीरप्पा चलवादी साहेब हे या ठिकाणी मानगावला यांचं आगमन झालेलं आहे। या ठिकाणी मानगावच्या स्मारकाला ऐतिहासिक स्मारकाला त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी लंडन हाऊस, ऐतिहासिक तक्का इमारत, क्रांतिबा सभागृह
आणि हॅलोग्राफिक शो या सर्व स्थळांना भेट देऊन जे ऐतिहासिक 15 ठराव झालेले आहेत ते सुद्धा त्यांनी मराठीमध्ये असतानासुद्धा त्यांनी समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना ते समजलेलं आहे. या ठिकाणी 200 कोटीचा जो प्रस्तावित महाराष्ट्र शासनामार्फत जे मोठे स्मारक होणार आहे ते स्मारकसुद्धा ते या ठिकाणी पाहणार आहेत, त्याला भेट देणार आहेत आणि त्यासाठी सरकार दरबारी जे करता येईल ते करत आहेत. चलवादी साहेब हे अतिशय मोठे लेखक आहेत व नामांकित वक्ते आहेत ते आणि एक अधिकारी आहेत, कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज या सगळ्यांच्या विचारांचे, महामानवांच्या विचारांचे ते एक पाईक आहेत आणि या ठिकाणी त्यांचं आगमन झालं आहे. मी सन्मानभूमी माणगावतर्फे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. जय भीम सर. जय भीम. जय भीम. My name is Fakirappa Chalwadi. I am working as a Joint Commissioner of Excise, Government of Karnataka. So I have come to this place for the first time. I have visited this place. This place is known as Baba Saheb Ambedkar have delivered a lecture here and he became the leader of the entire India. This place I have visited for the first time. I am also doing a PhD right now from Karnataka University in anthropology department. Baba Saheb Ambedkar as an anthropologist. Most of the people don't know about Dr. Ambedkar was an anthropologist. For the first time I am doing the PhD on Baba Saheb in the field of anthropology. I have intended to visit all the places where he walked in and where he traveled. All the places I want to see. This is the first place I have visited today. I see all the places and this Maharashtra government has developed very much of these places. This place is also known as London, where Baba Saheb was stayed and studied. So we inspired that the same was the replica was built here, and in this place is very holy place because Baba Saheb Ambedkar and Sauru Maharaj both have gathered here and they have given enlightenment to the people. This place is very much delightful and we are very much happy to come and see this place and some pictures, some events they have all made inside this building. They have made as good as an exhibition. It is a worth place to the people to come and see this place. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येत्या काही महिन्यात होत असून या निवडणुकांमध्ये राज्यातील 13 ते 14,000 कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची माहिती नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। कोल्हापुरात महासैनिक दरबार येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र संघटन पर्वकाळ कार्यशाळा संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते। त्यासाठी भाजपचे संघटन सदस्य संख्या वाढवा आणि निवडणूक जिंका, विधानसभेत नेत्यांसाठी राबले, आता आम्ही तुमच्यासाठी राबणार आहोत, असे नामदार बावनकुळे म्हणाले। सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर या जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार मोरे, खासदार धनंजय महाडिक, रणजित नाईक निंबाळकर, काका पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। परभणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने 17 व 18 फेब्रुवारी रोजी शहरातील सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहाच्या बाजूला ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता हुतात्मा स्मारक राजगोपालच्या ग्रंथ उद्यानात पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करण्यात आले। यावेळी शिक्षणाधिकारी आशा गरुड उपस्थित होते।
सकाळी 11 वाजता कवी केशव वसेकर, SDM दत्तू शेवाळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी राजेंद्र काळे, सुनील हुसे, सहाय्यक ग्रंथालय संचालक उज संभाजीनगर बाश देवणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। महाराष्ट्र शासनाचं उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई यांच्या कार्यात असलेल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं परभणी ग्रंथोत्सव 2024चं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। सकाळी ग्रंथदिंडी निघाली, त्याचं उद्घाटन मान्य श्री आपले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक परदेश साहेब आणि गरुड मॅडम यांच्या उपस्थित झालेलं आहे। आणि ग्रंथोत्सव उद्घाटन आपल्या जिल्ह्याचे साहित्यिक श्री केशवजी वसेकर सर यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे। आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय यांचे प्रतिनिधी श्री शेवाळे सर आणि इतर सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। हा ग्रंथोत्सवाचा उद्देशच आहे की आपल्या या जिल्ह्यातील जे काही साहित्यिक असतील, लेखक असतील, वाचक असतील, ग्रंथविक्रेते असतील, ग्रंथप्रकाशक असतील, सर्वांनी या 2 दिवसामध्ये एकत्र येऊन वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी जे जे काही कार्यक्रम करता येतील ते कार्यक्रम यामध्ये आयोजित केलेले आहे। विशेषतः आपण जर बघितलं त्या ठिकाणी ग्रंथविक्रेत्यांचे स्टॉल, विशेषतः त्यामध्ये शासकीय प्रकाशनाच्या स्टॉलवरची गर्दी अत्यंत आनंद देणारी अशी गर्दी आहे। की उद्देश असा आहे की यातून पुस्तकाची विक्री व्हावी, लोकांनी पुस्तकांचं वाचन करावं, वाचन संस्कृतीचं संवर्धन करावं। सोशल मीडियाच्या आहारी गेलेली जी पिढी आहे त्या पिढीला एक दिलासा देण्याचा हा ग्रंथोत्सव हा एक मुख्य कार्यक्रम असतो। आणि या ग्रंथोत्सवामध्ये आज यानंतर एक परिसंवाद आहे, नंतर कथाकथन आहे, उद्यासुद्धा परिसंवाद आहे, कवी संमेलन आहे, म्हणजे साहित्यिक कार्यक्रमाची सुद्धा या ठिकाणी रेलचेल आहे। त्यासोबतच पुस्तकांची सुद्धा मेजवानी। म्हणून मी परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की या 2 दिवसीय ग्रंथोत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावा, कार्यक्रमाची शोभा वाढवावी, पुस्तकाची विक्री करावी, खरेदी करावी आणि आपल्या पाल्यांना सुद्धा या ठिकाणी घेऊन यावं आणि वाचन संस्कृतीच्या या संवर्धनामध्ये आमच्या सर्वांना सहकार्य करावं। महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय परभणी आयोजित 2 दिवसीय ग्रंथोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले आहे। या ग्रंथोत्सवात भव्य असे ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथविक्री व साहित्य मेळावा आयोजित केला आहे। आजच्या पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी सुरुवात होऊन उद्घाटन कार्यक्रमाचे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे। या परिसंवादाचा विषय भारतीय संविधान माझा अभिमान आहे, तर आजच्या शेवटच्या सत्रात कथाकथन आयोजित केले आहे। दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात परिसंवादातील विषय अभिजात मराठी भाषा ज्ञानभाषा कशी बनेल हा महत्त्वाचा विषय यात घेतला आहे। दुपारच्या सत्रात कवी संमेलन आयोजित केले आहे। या सर्व सत्रात ग्रंथप्रेमी मंडळींनी लाभ घ्यावा असे मी कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो। कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्यांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने शासकीय ITI मधील नवनियुक्त शिल्प निर्देशकांचे 15 दिवसीय तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध पुणे येथे प्रत्यक्षपणे तर देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर येथे आभासी पद्धतीने करण्यात आले। प्रसंगी औंध ITI मध्ये विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे आयुक्त नितीन पाटील, टाटा स्ट्राईव्हचे CEO अमेय वंजारी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख उपस्थित होते। माजी सनदी अधिकारी श्री अविनाश धर्माधिकारी हे कामकाज आपण करतो आणि हे 419 ज्या आपल्या आयडियाज आहेत, गव्हर्नमेंट आयडियाज आहेत, याचं देखील या ठिकाणी स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन असं आहे, राज्यात अभ्यास सुरू केले त्या नवीन प्रश्न आलोचन केला की बाबासाहेब आंबेडकरांनी वजन करून त्यांचे महाराष्ट्रामध्ये कोणीही भाषण आपली जे लिहून आणले होते तुम्ही आला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। दुसरी गोष्ट की तुमची इथली जी व्यवस्था आहे
एक आमचं जे काही सहकार्य खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था करतील मी अपेक्षा करतो. आणि इथलं जे 15 दिवसाचं ट्रेनिंग आहे, या ट्रेनिंगमध्ये तुमच्या प्रशिक्षणासोबतच तुमच्या जे काही बाकीच्या अडचणी असतील त्या तुम्ही केव्हाही मला सांगू शकता आणि त्या अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. उपाध्यक्ष श्री अर्जुनजी गायकवाड सर. खूप मोठं एक चॅलेंज आहे. कोरोनानंतर आपल्या नवयुवकांमध्ये ज्या ITI मध्ये मी जात होतो या नवीन सगळ्या शिक्षकांना भेटत असतो आणि जुने आणि नवीन यांचा समन्वय साधून आपल्याला हे सगळं करायचं आहे. गोष्ट सांगतो की ही लॅब डोनेट करताना जवळपास एक 50 लाखाची लॅब आहे, पण ती डोनेट करताना हा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे आताच आपल्याला मार्गदर्शन करताना प्रत्येकाने त्यांचे जे व्ह्यूज मांडलेले आहेत. आता थोडं थोडं मी त्याला टच करतो. म्हणजे जॉईन झाल्यानंतर तर 2 वर्षापर्यंत प्रशिक्षणच नाही, परंतु आजपर्यंत असं काही ठीक आहे बाबा या पदावरती गेले म्हणून याची कंडिशन. आता तुम्ही नवीनच जॉईन झालेला आहात, नवीन जॉईन झाला आणि आपण ज्या वेळा आपल्या कार्यालयात आलो तर आपल्या खूप अपेक्षा असतात. तसे आमच्या पण होत्या, तुमच्या पण असतील की नाही खूप ते कॉम्प्युटराइज असलं पाहिजे, म्हणजे कॉर्पोरेट कल्चर सारखं सगळं. कारण आपण सगळं बघत असतो, सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग आहे आजच्या डेटला, आपण ते सगळं बघत असतो. तर आपल्या पण अपेक्षा खूप असतात की नाही आपण जिथे जॉईन व्हायला गेलो तिथे खूप चांगलं असेल, खूप म्हणजे चकाचक झालं म्हणून अशा प्रकारचं सिच्युएशन असेल. आणि ज्या वेळेला तुम्ही ITI ला गेले तर बऱ्याच जणांचं असं वाटतं की तिथे थोडीशी निराशा सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.